brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे मुंबई तकमध्ये. मुंबई महानगरपालिकांच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत. अर्थात महायुतीला बहुमत मिळालेलं आहे. ठाकरे बंधूंनी जोरदार जी टक्कर आहे ती महायुतीला दिली होती, पण अर्थात ठाकरे बंधू हे बहुमतापासनं काही सीट्स त्यांच्या कमी आल्या आणि त्यामुळे आता महायुतीचा महापौर होण्याचे चिन्ह दिसून यायला लागलेत. पण दुसरीकडे संजय राऊत वेगवेगळे स्टेटमेंट्स करत आहेत. शिंदेंनी त्यांचे जे नगरसेवक आहेत त्यांना हॉटेलमध्ये ठेवलेले आणि हॉटेल पॉलिटिक्स पुन्हा एकदा सुरू झालेलं आहे. पण निवडणुकांच्या पूर्वी जेव्हा ठाकरे बंधू एकत्र येत होते त्यावेळेस अनेक चर्चा सुरू होत्या. मविया एकत्र लढणार का, मविया एकत्र आली तर काय परिणाम होऊ शकतात, अशा वेगवेगळ्या चर्चा होतात. पण जेव्हा ठाकरे बंधूंनी एकत्र यायचं ठरवलं, उद्धव ठाकरेंनी राज ठाकरे यांच्यासोबत युती केली, त्यानंतर काँग्रेसनी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला आणि काँग्रेसनी वंचित बहुजन आघाडीसोबत युती केली होती. त्यामुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये BMCमध्ये कुठेही महाविकास आघाडी आपल्याला दिसून आली नाही आणि त्यामुळे आता अनेक वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. अर्थात आता पालिकेचा निकाल आलेला आहे आणि कोणाला किती जागा मिळालेल्या हे पण स्पष्ट झालेलं आहे. पण एक आता चर्चा होतीये ती म्हणजे जर मविया एकत्र निवडणूक लढवली असती, जर ठाकरे बंधूंसोबत जर काँग्रेस सुद्धा असली असती तर काही फरक पडला असता का, अशा सगळ्या चर्चा होतात. आता आपण काही नंबर्स बघणार आहोत, काही वॉर्डमधले नंबर्स बघणार आहोत, ज्याच्यामध्ये आपण जर असा विचार केला की ठाकरे बंधूंसोबत जर काँग्रेस आली असती तर कदाचित या वॉर्ड्समध्ये मतविभाजन टाळलं गेलं असतं आणि या सगळ्या वॉर्ड्समध्ये जे निवडून आलेले उमेदवार आहेत, मग जे शिवसेनेचे असतील किंवा भाजपचे असतील, यांचं जे मार्जिन आहे म्हणजे विनिंग जे मार्जिन आहे त्याची आकडेवारी ही जर हे दोघं एकत्र लढले असले किंवा काँग्रेस आणि शिवसेना UBT किंवा मनसे यांच्या उमेदवारांना मिळालेली जी मतं आहेत त्याच्यापेक्षा कमी असल्याचं समोर आलेलं आहे. त्याच्यामुळे आपण एक अंदाज लावू शकतो, जर काँग्रेस आणि दोघे ठाकरे बंधू एकत्र निवडणूक लढवले असते तर या सगळ्या वॉर्ड्समध्ये त्यांना फायदा झाला असता आणि कदाचित ते बहुमतापर्यंत सुद्धा पोहोचले असते. आता असे कुठले वॉर्ड्स आहेत आणि याच्यामध्ये मार्जिन्स कसं राहिलेलं आहे हे सगळं आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजावून घेऊयात. सुरुवात करूयात आपल्या पहिल्या ग्राफिक्समध्ये, ज्याच्यामध्ये बघितलं तर विरोधकांच्या मतांचं विभाजन कसं झालं आहे आपण असं सगळं बघत आहोत. याच्यामध्ये आपण बघूयात एक एक वॉर्डनुसार. आता पहिला वॉर्ड आहे ज्याच्यामध्ये जो विनिंग कॅन्डिडेट आहे म्हणजे जो जिंकलेला जो उमेदवार आहे त्याला 2474 इतकं मताधिक्य मिळालं होतं. विजयी पक्ष होता शिवसेनेचा, त्याच्या उमेदवाराला 7544 मतं पडली, काँग्रेसच्या उमेदवाराला 5070 पडली आणि शिवसेना UBT उमेदवाराला 4314 इतकी मतं मिळाली. आता जर तुम्ही इमॅजिन करा, आता हे पहिलं उदाहरण तुम्ही लक्षात घ्या, त्यामुळे तुम्हाला पुढच्या उदाहरणामध्ये सुद्धा त्या गोष्टी लक्षात येतील. इथे आपण जर बघितलं तर मार्जिन आहे 2474 मताचं, पण इथे काँग्रेसला 5070 पडलीत आणि शिवसेना UBTला 4314 इतकी मतं मिळालेली आहेत. इमॅजिन करा, जर काँग्रेस आणि शिवसेना म्हणजे शिवसेना UBT एकत्र लढले असते तर कदाचित या जागेवर सुद्धा त्यांना विजय मिळवता आला असता आणि इथे सुद्धा त्यांचा विजय झाला असता. आता अशा वेगवेगळे मतदारसंघ बघणार आहोत की जिथे अशाच आहेत, म्हणजे जो विनिंग कॅन्डिडेट आहे त्याचा फरक अगदी कमी आहे, पण काँग्रेस आणि शिवसेना असेल किंवा काँग्रेस मनसे असेल, VBA शिवसेना असेल, यांच्या उमेदवारांनी मिळालेली मतं बघितली तर ती विनिंग कॅन्डिडेटपेक्षा जास्त असल्याचं या सगळ्यामध्ये समोर आलेलं आहे. दुसरा वॉर्ड बघितलं तर 7 नंबरचा, जिथे 797 अवघं मार्जिन आहे, मताधिक्य आहे, जिथे BJPच्या उमेदवाराला 10148 मतं मिळाली, शिवसेना UBTला 9351 आणि काँग्रेसला 1772. इथे सुद्धा आपण बघतोय जर काँग्रेस आणि शिवसेना एकत्र लढले असते तर हा जो डिफरन्स आहे अगदी कमी आहे, याच्यामध्ये इथे शिवसेनेच्या उमेदवाराला यश मिळालं असतं असं सुद्धा आपण म्हणू शकतो. 20 नंबर वॉर्डमध्ये सुद्धा असं झालं आहे, मार्जिन होतं, मताधिक्य होतं 2738 मतांचं, BJPच्या उमेदवाराला मिळाली 10268, मनसेला मिळालेत 7530 आणि काँग्रेसच्या उमेदवाराला मिळाली आहेत 3351. इथे सुद्धा अशीच परिस्थिती आपल्याला असल्याचं पाहायला मिळते. दुसरी स्लाईड बघूया ज्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला हेच चित्र दिसतंय. 31 नंबरच्या वॉर्डमध्ये बघितलं तर मताधिक्य अवघं 278 मतांचं आहे, जिथे BJPला 10501 मतं मिळालीत, काँग्रेसला 10223 मिळालेत आणि शिवसेना UBTला 1803 मिळाले. जर इथे काँग्रेस आणि UBT एकत्र लढले असते आणि काँग्रेसचा उमेदवार दिला असता तर कदाचित इथे ही जी सीट आहे ती काँग्रेसला मिळाली असते आणि इथे ठाकरे बंधूंना फायदा झाला असता. 42मध्ये सुद्धा तसं चित्र आहे, 1022 मतांचा फरक आहे, मताधिक्य आहे, ज्याच्यामध्ये शिवसेनेला 8541, शिवसेना UBTला 7519 आणि VBAला 1066 मतं मिळालेली आहेत. VBA आणि काँग्रेसची युती होती आणि ते जर महाविकास आघाडीमध्ये आले असते इथेही फायदा झाला असता. 52 नंबरच्या वॉर्डमध्ये मताधिक्य आहे 964 मतांचं, BJPला 9917 मतं मिळालेली आहेत, शिवसेना UBTला 8953 आणि काँग्रेसला 1399 मतं मिळालेली आहेत. इथे सुद्धा याचा फरक पडला असता आणि कदाचित शिवसेनेची सीट आली असती. 57 नंबरचा वॉर्ड आहे जिथे मताधिक्य आहे 3678, BJPला मिळालेली आहेत 10194, काँग्रेसला मिळालेली आहेत 6516,
शिवसेना युबीटीला मिळालेले आहेत 4250. इथे सुद्धा आपण बघतोय की हे काँग्रेसचा उमेदवार इथे कदाचित निवडून येऊ शकला असता. 58मध्ये बघितलं तर 2251 मताचं मताधिक्य आहे. BJPला मिळत आहेत 10406, MNSला मनसेला मिळाली आहेत 8155 आणि काँग्रेसला 5459 इतकी मतं मिळाली आहेत. इथे सुद्धा हा फरक पडला असता. 63मध्ये सुद्धा तसंच चित्र आहे. अवघं 538 मतांचं मताधिक्य आहे. BJPचा उमेदवार निवडून आला, ज्याला 9193 मतं मिळाली. शिवसेना युबीटीला 8655. काँग्रेसचा उमेदवार इथे बघा किती मतं घेतोय, 4380. एकत्र आले असते तर इथे सुद्धा अवघ्या 5038 मतांनी जी सीट गेली आहे ती सुद्धा त्यांना कदाचित मिळाली असती. 65मध्ये आपण बघतोय की 1083 मताचं मताधिक्य आहे, जिथे BJPला 8328, शिवसेना युबीटीला 7245 आणि काँग्रेसला 6161. इथे शिवसेना युबीटी आणि काँग्रेसच्या दोन्ही उमेदवारांनी चांगली मतं घेतलेली आहेत. एकत्र आले असते तर त्याचा सुद्धा फायदा कदाचित या वॉर्डामध्ये सुद्धा झाला असता. नेक्स्ट स्लाइड्स बघूया. तिथं मग आपण जर बघतोय 86 वॉर्डमध्ये 1964 मतांचं मताधिक्य आहे, जिथे शिवसेनेला 8248, शिवसेना युबीटीला 6284 आणि काँग्रेसला 3317 मतं मिळालेली आहेत. 91मध्ये 1699चं मताधिक्य आहे, 1690चं मताधिक्य आहे. शिवसेनेला 8830, शिवसेना युबीटीला 7140, काँग्रेसला 4135 मतंसुद्धा इथे मिळालेली आहेत. 96मध्ये 2722 मताधिक्य आहे. NCPला 7162 मिळालेले आहेत, म्हणजे अजित पवारांच्या पक्षाला. काँग्रेसला इथे 4440 आणि शिवसेना युबीटीला 4040, म्हणजे सारखीच जवळपास मतं आहेत. इथे सुद्धा एकत्र आले असते तर कदाचित इथे सुद्धा ही सीट त्यांची निवडून आली असती. पुढची स्लाइड बघूया, ज्याच्यामध्ये 126 वॉर्डामध्ये 871, हे पण अगदी कमी मताधिक्य आहे, जिथे BJPला 11134 मतं मिळत आहेत. शिवसेना युबीटीच्या उमेदवारांनी चांगली टक्कर दिली आहे, जिथे 10263 मतं आहेत आणि काँग्रेसच्या उमेदवाराला 1065 मतं आहेत. इथे सुद्धा 871 मताचा केवळ मताधिक्य आहे. ही सुद्धा फायद्याची सीट होती. 129मध्ये बघितलं तर 3022चं मताधिक्य आहे. BJPला 9815, मनसेला 6793 आणि काँग्रेसला 6467. मनसे आणि काँग्रेसची मतंसुद्धा काहीशी सारखीच आपल्याला दिसत आहेत. एकत्र आले असते तर या वॉर्डामध्ये सुद्धा फायदा झाला असता. 133मध्ये 3639 मतांचं मताधिक्य आहे. शिवसेनेला 11295, VBAला 8656 आणि मनसेला 4488 मतं मिळाली आहेत. VBA आणि मनसेची मतं सुद्धा जवळपास सारखे 4000 मतांचा फरक आहे, पण एकत्र आले असते तर त्याचा सुद्धा इथे फायदा झाला असता. ही सगळी आपण मताधिक्य बघतोय. अगदी पुढची स्लाइड बघतोय, त्याच्यामध्ये 148 वॉर्ड बघितला तर तिथे 1091चं मताधिक्य आहे. शिवसेनेला 5004, शिवसेना युबीटीला 3913, काँग्रेसला 2267. 154मध्ये 1464चं मताधिक्य आहे. BJPला 11349 मतं मिळत आहेत. शिवसेना युबीटीला 9885, काँग्रेसला 2590. 144मध्ये 1669चं मताधिक्य आहे. BJPला 8844, शिवसेना युबीटीला 7175, काँग्रेसला 4838. काँग्रेसच्या उमेदवारांनी सुद्धा चांगली मतं घेतली आहेत. एकत्र आले असते तर हा सुद्धा एक चांगला सीट होतं. 159मध्ये बघितलं 276, अवघं 276 मतांनी इथे मताधिक्य आहे. BJPला 6521, काँग्रेसला 6245 आणि शिवसेना युबीटीला 3755 मतं मिळाली आहेत. काँग्रेसची सीटसुद्धा इथे हातची गेलेली अवघ्या 276 मतांनी इथे पराभव झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. पुढची स्लाइड बघूयात की जिथे 166 वॉर्डामध्ये 1955चं मताधिक्य आहे. शिवसेनेला 6435, मनसेला 4480 आणि काँग्रेसला 3286 मतं मिळत आहेत. इथे मनसे आणि काँग्रेसची मतं ही विनिंग कॅन्डिडेटपेक्षा जास्त आहेत. एकत्र आला असता तर याचा सुद्धा इथे फायदा झाला असता. 174मध्ये सुद्धा 2445चं मताधिक्य आहे. BJPला 5523, शिवसेना युबीटीला 3078 मतं पडलेली आहेत. काँग्रेसला 2921 मतं पडली आहेत. 180मध्ये 1673 मताधिक्य आहे. शिवसेनेला 8094, शिवसेना युबीटीला 6421 आणि काँग्रेसला 6098 मतं मिळालेली आहेत. काँग्रेस आणि शिवसेनेची मतं जवळपास सारखीच आहेत, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर मतविभाजन या वॉर्डामध्ये सुद्धा झालेलं आहे. 190मध्ये बघितलं तर 121, अवघं 121 मतांनी इथे मताधिक्य आपल्याला दिसतं आहे. BJPच्या उमेदवाराला 11468, शिवसेना युबीटीला 11347 आणि काँग्रेसला 2208 मतं मिळालेली आहेत. काँग्रेसचा उमेदवार इथे जर असता तर कदाचित शिवसेना युबीटीचं सीट ही इथे जिंकून आली असती. पुढच्या स्लाइडमध्ये बघूयात की काय परिस्थिती आहे. 221मध्ये बघितलं तर 901 मताधिक्याने इथे मताधिक्य आहे. BJPला 6178, काँग्रेसला 5277, शिवसेना युबीटीला 3551 मतं मिळालेली आहेत. आणि 209मध्ये 1490 मताधिक्य आहे. शिवसेनेला
7,974 मतं मिळत आहेत, 6,484 मतं काँग्रेसला मिळत आहेत आणि मनसेला 2,157 मतं मिळत आहेत. इथे सुद्धा काँग्रेसच्या उमेदवाराला चांगली मतं आहेत, पण मतविभाजन इथे सुद्धा झालेलं दिसतंय आपल्याला दिसतं आहे. त्यामुळे ही सगळी आकडेवारी आपण बघितलेली आहे की ज्याच्यामध्ये आपण बघतोय की जवळजवळ 20हून अधिक म्हणजे 25हून अधिक असे वॉर्ड्स आहेत. तिथे जर मविया एकत्र लढली असती, दोघं एकत्र आले असते, काँग्रेसनी जर शिवसेना ठाकरे बंधूंसोबत युती केली असती तर कदाचित या सीट्स जिंकता आल्या असत्या. तिथे कदाचित काही सीट्समध्ये काँग्रेसला फायदा झाला असता, काही सीट्समध्ये मनसेला फायदा झाला असता, काही सीट्समध्ये UBTला म्हणजे शिवसेना UBTला फायदा झाला असता. आणि जे आता डिफरन्स मिळतोय की जिथे शिवसेना UBT मनसे आणि काँग्रेसची जी मतं असती किंवा जागा असत्या या अधिक असत्या आणि तिथे त्यांना मोठ्या प्रमाणात यश मिळालं असतं आणि ते जे बहुमत आहे त्याच्यासुद्धा जवळ जाऊ शकले असते. त्यामुळे मतांचं विभाजन हा एक मोठा फरक आहे. काँग्रेसने त्यांची भूमिका जाहीर केली होती की जर ते ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर त्यांना राज ठाकरेंच्या पक्षामुळे मनसेमुळे कदाचित त्यांच्या मतांवर फरक पडला असता. उत्तर भारतीय मतं आहेत ती त्यांच्यापासून दुरावली असती असं त्यांचा समज होता, असं त्यांना वाटत होतं आणि म्हणून काँग्रेसने स्वतंत्र निवडणूक लढवायचा निर्णय घेतला, ज्याच्यामध्ये वंचित बहुजन आघाडीला त्यांनी सोबत घेतलं. पण वंचित बहुजन आघाडीचं एकही सीट त्यामध्ये निवडून आलेलं नाही आहे. काँग्रेसचे सीट्स निवडून आल्या, पण जर ठाकरे बंधू आणि काँग्रेस एकत्र लढले असते तर कदाचित हे चित्र जे आपण आत्ता बघितलेलं आहे स्क्रीनवर तसं असू शकलं असतं. अर्थात जर तरचा मुद्दा आहे, कदाचित यामध्ये मतांचं विभाजन वेगळ्या पद्धतीने सुद्धा होऊ शकलं असतं. पण विरोधक जर एकत्र लढले, एकत्र आले तर महायुतीला ते कसं टक्कर देऊ शकतात हे सुद्धा या सगळ्या आकड्यांमधनं स्पष्ट होतं आहे. त्यामुळे तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं? खरंच ठाकरे बंधू आणि काँग्रेसने एकत्र यायला हवं होतं का? असं जर झालं असतं तर मतामध्ये काही फरक पडला असता का? निकालामध्ये काही फरक पडला असता? आणि सध्या जे चाललेलं आहे की महायुतीचा महापौर होणार, त्याच्यामध्ये शिवसेनेचा होणार, भाजपचा होणार, याच्यामध्ये किती फरक पडला असता? हे सगळं आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. असेच माहितीपूर्ण आणि अपडेट देणारे व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत राहू. त्यामुळे मुंबई तकला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल ते करायला विसरू नका. बेल आयकॉनवर क्लिक केलं तर तुम्हाला या सगळ्या संदर्भातले अपडेट्स मिळतील आणि mumbaitak.in या आमच्या वेबसाईटवर तुम्हाला या सगळ्या संदर्भातल्या बातम्यासुद्धा वाचायला मिळतील. पाहत राहा मुंबई तक.